कल्याण मुरबाड महामार्गावर भीषण अपघात झालाय। पांजार पुलावर इको कारला सिमेंट मिक्सरनं धडक दिली आणि या भीषण अपघातात कारमधील 11 जणांचा जागीच मृत्यू झाला। विशेष म्हणजे या अपघातात एक आजी आश्चर्यकारकरित्या बचावलेल्या आहेत। काही दृश्य समोर आली आहेत। या अपघातात कारमधील 11 जणांचा मृत्यू झालेला आहे। कल्याण मुरबाड महामार्गावर भीषण अपघात झालाय। पांजार पुलावर इको कारला सिमेंट मिक्सरनं धडक दिली आणि या भीषण अपघातात कारमधील 11 जणांचा जागीच मृत्यू झाला। विशेष म्हणजे या अपघातात एक आजी आश्चर्यकारकरित्या बचावल्यात। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, काय अपडेट? कल्याणहून मुरबाडच्या दिशेने जाणारी जी इको पिकअप होती, जी प्रवासी वाहतूक करणारी कार आहे, ती मुरबाडला निघाली होती आणि रायते पुलाजवळ आल्यावर त्याच वेळेस सिमेंट मिक्सर जो आहे तो मोठा ट्रक येऊन धडकला आणि त्यामध्ये जवळजवळ 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला। त्यामध्ये चालकाचा देखील समावेश असल्याची माहिती मिळते। मात्र वाहतूक विभागाकडनं जेव्हा याची माहिती मिळाली त्यावेळेस 9 जणांचा मृत्यू झाल्याचं वाहतूक विभाग सांगते, तर तिथले स्थानिक सरपंच आहेत त्यांचं म्हणणं आहे की जवळजवळ 12 लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि स्थानिकांना किंवा तिथल्या वाहन चालकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्या गाडीमधून मृतदेह काही जखमी अवस्थेतील लोकांना प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र तत्पूर्वी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि हा आकडा 12चा असल्याची माहिती कळते। सध्या या मृतांचे जे शव आहेत ते उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आलेले आहेत आणि हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला याचा आता तपास पोलीस करताय। मात्र अतिशय दुर्दैवी आणि भीषण असा हा अपघात होता। त्याच्यामध्ये जवळजवळ 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। प्राजक्ता। बरं गणेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।